तुम्हाला पण कधी-कधी भेंडीची भाजी खायचा कंटाळा येतो का? मला तर येतो आणि ज्यावेळेस पण मला भेंडीची भाजी खायचा कंटाळा येतो ना, त्यावेळेस ना मी भेंडीमधून असं मस्तपैकी कुरकुरीत फ्राय असं भेंडीचे भजे बनवते. तुम्ही इकडे बघू शकता मस्त असा भेंडी फ्राय केलेला आहे. इतका म्हणजे मस्त लागतो ना, हे तुम्ही एकदा करून बघा. नसेल केलं तर एकदा नक्की करून बघा. हे भेंडी फ्राय इतका छान लागतो, कुरकुरीत लागतो. चहासोबत, चपाती भाजीसोबत तुम्ही याला खाऊ शकता. भजे जर तुम्हाला खायची इच्छा झाली तर भेंडीचे भजे हे अशा पद्धतीने एकदा करून बघा. खरं सांगते इतके तुम्ही आवडीने खाताना, कुरकुरीत लागताना, आतून भेंडीचा एक सॉफ्टनेसपणा इतकं मस्त वाटतो. चवदार आहे, टेस्टी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भेंडी ही हेल्दीसुद्धा आहे आपल्या शरीरासाठी. तर इकडे बघू शकता मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी मसाला भेंडी फ्राय केलेला आहे. गरमागरम चहासोबत ना तर खूप बेस्ट आहे. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली ना तर एकदा नक्की करून बघा. तर चला रेसिपी सुरुवात करूया आपण. तर इकडे बघा मी थोड्याशा भेंड्या घेतल्यात. आता भेंड्या आणल्या पण भाजी करायचा मला आला कंटाळा, तर त्यामुळं म्हणलं चला आता भेंडीचे मस्त गरमागरम क्रिस्पी असे भजे करूया. तर त्यासाठी अशा भेंड्या घेऊन यायच्या. तर लहान मोठ्या जशाही भेटतील तशा घेऊन यायच्या. स्वच्छ धुवून पुसून सुकून घ्यायच्या. आता नेहमी पण आपल्याला ती भाजी बनवायचा कंटाळा येतो, खायचा पण कंटाळा येतो. मग अशा वेळेस ना असे भेंडीचे पकोडे तुम्ही ट्राय करा. आता या सगळ्या भेंड्या बघा मी स्वच्छ धुवून सगळं पाणी निथळून घेतलं आहे आणि सुकून घेतल्यात भेंड्या. आता आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम आपण याचं एक बॅटर बनवूया. तर त्यासाठी इकडे मी एक भांडं घेतलं आहे. त्यामध्ये ना आपण 1 वाटीच्या अंदाजाने बेसन पीठ टाकायचं आहे. इकडे मी 1 वाटी बेसन पीठ टाकले, मोठी वाटी, कारण छानपैकी अशी कोटिंग बसली पाहिजे ना भेंडीला. त्यानंतर इकडं भेंडीला चांगला क्रिस्पी कुरकुरीतपणा येण्यासाठी मी 1 चमचा तांदळाचं पीठ इकडं वापरले. याने खूप छान अशा क्रिस्पी बनतात भेंडीचे पकोडे असो किंवा कुठलेही भजी असो. तांदळाचं पीठ नक्की टाका. त्यानंतर थोडासा गरम मसाला, थोडासा धना पावडर टाकले. त्यानंतर इकडे मी टाकते थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आणि लाल तिखट तुम्हाला जितकं कमी जास्त आवडतं त्यानुसार लाल तिखट टाका. तर मी 2 चमचे लाल तिखट टाकलं. छान झणझणीत क्रिस्पी असं भेंडी बनतो. आता ही थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि चवीनुसार आता मीठ टाकून घेऊया. आता मी इथे मीठ टाकून घेतलंय. बस आता हे सगळं जे साहित्य आहे ना, मसाला हा सगळा आपण मिक्स करून घेऊया थोडं पाणी टाकून. अजिबात घट्ट नको आहे आणि अजिबात पातळ नको आहे. तुम्ही पाहू शकता थोडंच पाणी टाकायचं. एकदम टाकताना तर मग पूर्ण ते पातळ होऊन जाईल आणि असं लागन तसं पाणी टाका. तर मला पाण्याची आवश्यकता वाटते त्यामुळं मी थोडंसं पाणी अजून ॲड करते. आता मी थोडंसं पाणी टाकलं आहे. तर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. ह्याच्यामध्ये थोडासा थिकनेसपणा ठेवायचं, जास्त पण असं पातळ नाही बनवायचं, नाही तर मग त्या भेंडीला काहीच कोटिंग लागणार नाही मसाल्याची. हे बघा हे अशा पद्धतीची ह्याचा थिकनेसपणा ठेवायचा. सगळं असं काढून घ्यायचं चमच्याला लागलेलं आणि परत एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. बस असं चमच्याला लागलं ना समजून जायचं हा बॅटर पॅक होण्यासारखा आहे. हे बघू शकता, कारण हा चमच्याला सुद्धा पॅक होतोय, असं निसटत नाही. आता आपण भेंडी जरा कट करून घेऊया. आता हे भेंडीचे जे पकोडे बनवते आणि त्यासाठी भेंडीची कटिंग कशी करायची हे बघून घ्या. आता ही भेंडीची जी कटिंग आहे ना ती कशी कापायची मी तुम्हाला दाखवते. हा भेंडीचा जो पुढचा भाग आहे ना देठाचा, तो कटिंग करायचा नाही, तेवढं लक्षात ठेवा. पुढचा जो भाग असतो ना छोटासा, तो कट करायचा, अगदी ते पण थोडंसंच करायचं. आता काय करायचं, थोडासा देठापासला भाग आहे ना तो थोडासा गॅप ठेवायचा आणि खालून असं अर्धी भेंडी होती इतकी अशा चिरा पाडायच्या. 1-2-4 कट करायच्या. हलका हात वापरायचा, अजिबात घाई करू नका. एकदम हलका हात म्हणजेच नाजूक प्रेमाने. हे बघा एकदम हलक्या हाताने अलगद कट करायचं. वरपर्यंत नाही, म्हणजे देठापर्यंत नाही न्यायचं, मधोमधच कट करायचं असं. हे तुम्हाला आता हे बघा हे असं याच्या पाकळ्या करायच्या. एकदम अशा हलक्या हाताने याची कटिंग करायची. पाहू शकता तुम्ही हे असं आतपर्यंत बेसन पीठ छान मग याच्यामध्ये शिरलं जातं आणि हा वरचा जो देठाचा भाग आहे ना असा ठेवायचा, म्हणजे तो आपल्याला खाता वेळेस छान वाटतो. हे बघा सेम प्रोसेसनी अशी भेंडी कट करायची. पाहू शकता तुम्ही हे असं मस्त याचं फुल तयार झाले बघा.
ह्या अशा कट करायच्या. परत एकदा बघून घ्या. भेंडी घ्यायची, समोरचा थोडासा भाग कट करायचा, देठ राहून द्यायचं, देठ नाही काढायचं, फक्त थोडासा असा गॅप ठेवायचा अर्धासा इतका आणि मधोमध असं कट करायचं. हे बघा, इथून सुरुवात करायची, कट करायची. नीट दिसत असेल कदाचित, बघू शकता तुम्ही. हे असं अलग त्याच्या पाकळ्या करायच्या. बस एवढंच करायचं आहे, बाकी काही नाही जास्त. ह्या अशा पाकळ्या करायच्या. याच्या बी वगैरे असेल ते तुम्ही काढून टाकू शकता, असं झटकून टाकू शकता बी वगैरे. आणि असं सुंदर याचं मस्त फूल तयार होतं बघा. हा गॅप ठेवायचा. आणि आता मी मस्त भेंड्या कट करून घेते सगळ्या. आणि मग आता तुम्हाला मी दाखवते. हे असं सगळ्या मी कटिंग करून घेतल्यात. पूर्ण भेंड्या मी सेम पद्धतीने कट केलेल्या आहेत. थोडंसं वरून मीठ शिपडून जरा चांगलं चोळून घेते भेंडीला, म्हणजे आतपर्यंत भेंडी अशी फिक्की फिक्की नको वाटायला खाता वेळेस. बेसन पिठात तर आहेच मीठ, पण भेंडीला पण एक छान वेगळी चव आली पाहिजे, त्यामुळं मीठ टाकायचं. आता आपण काय करायचं, हे जे बेसन पिठाचा घोळ आपण तयार केला ना, पाहू शकता बघा, याचा थिकनेसपणा किती मस्त झाला आहे, म्हणजे अजूनही चांगला घट झाला आहे. बस आता काय करायचं, आपण तेल तापत ठेवायचं आणि ही जी भेंडी आहे ना, एक एक उचलायची आणि याच्यामध्ये पूर्ण डीप करायची. हे पाहू शकता, ह्याच्या समोरच्या आपण पाकळ्या म्हणजे कटिंग केलेत ना, त्याच्यामध्ये सगळं बेसनपीठ आतपर्यंत जातं, म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला भेंडी खूप छान चवदार लागेल खाता वेळेस. बस हे असं पूर्ण डीप करायच्या भेंड्या. मग आता तुम्हाला 2-4 सुरुवातीच्या अशा डीप करून ठेवायच्या बेसनपिठामध्ये. हलका हात वापरायचा, एक एक भेंडी अशी घ्यायची आणि याच्यामध्ये सोडून द्यायची. फक्त चारी बाजूनी याला असं कवर करायचं. आता मी जरा 5-7 भेंड्या ना सुरुवातीच्या याच्यात टाकून ठेवते, मिक्स करून ठेवते. झालेल्या आहेत. आता मी एवढा फ्राय करून घेते. तेल तापत ठेवलेलं आहे स्लो गॅसवर. हे बघा, आतपर्यंत मस्त बेसनपीठ चोळलं गेलेलं आहे आणि आता आपण तळून घेऊया. तर हात स्वच्छ धुवून घेतला आणि सुरुवातीच्या एवढ्या भेंड्या मी मिक्स करून घेतल्या, त्या आपण फ्राय करूया. तर गरमागरम तेलमध्ये ना स्लो गॅस करायचा, अगोदरच तेल तापून ठेवायचं. एक एक भेंडी अलगद अशी त्या आपल्या बेसनपिठामधून उचलायची आणि तेलामध्ये सोडायची. बस. आणि मीडियम गॅस करायचा, फास्ट करू नका, नाही ते वरच्यावर लगेच करपू शकतात आणि आतून कच्चं राहू शकतं बेसनपीठ. त्यामुळं मीडियम गॅसवर चांगलं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करा. आता जेवढ्या पण मी बेसन पिठात डीप केलात ना, त्या सगळ्या भेंड्या बघा मी तेलामध्ये सोडते. तर कोणी पाहुणे रावळे अचानक आपल्याकडे आले तर चहासोबत सुद्धा तुम्ही झटकीपणे भेंडीचे पकोडे बनवू शकता. खूप मस्त वाटतील, खाता वेळेस तुम्हाला खूप तारीफ करतील बघा की किती भारी झाल्यात भेंडीचे पकोडे. तर आता ह्याला चांगलं जरा वेळ द्यायचं, 1-2 मिनटं, आणि मग आलटी पलटी करून फ्राय करून घ्यायचं. आणि त्या फ्राय होत असेपर्यंत तुम्ही दुसरा असा बॅचसुद्धा तयार करून ठेवू शकता, म्हणजे लगेच झटकीपट ह्या बनल्या जातात. ह्या अशा बघा मी आता अजून 5-6 भेंड्या याच्यामध्ये डीप करून ठेवते, म्हणजे आपला वेळसुद्धा वाचतो आणि पटापटा मग फ्रायसुद्धा होतात. असं चोळून घ्यायचं. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जितका होईल तितका हलका हात वापरायचं, नाही तर भेंडीसुद्धा तुटली जाऊ शकते. छोट्या असू मोठ्या असू भेंड्या काही हरकत नाही, फक्त असं बेसनपीठ लावताना ना जरा हलका हाताने लावायचं. आपण एवढी मेहनत करतो तर उगाच कशाला वायाला जायला पाहिजे ना, त्यामुळं जरा जपूनच केलेलं बरं आहे. आता मी एवढ्या साऱ्या परत एकदा डीप करून ठेवते. खूप सोपी रेसिपी, काही म्हणजे असं जास्त कुटाणं नाही, फक्त बेसनपीठ मिक्स करायचं आणि भेंड्या आहेत असा फ्राय करून घ्यायच्या. तर झालेसुद्धा ह्या भेंड्यासुद्धा मिक्स करून ठेवल्यात. आता आपण इकडे बघू शकता, ह्या आपल्या भेंड्या बघा किती छान झालेल्या आहेत, कडक अशा. थोडा वेळ द्यायचा असं स्लो गॅसवर, मग खालची साईड अशी कडक होती. अलगद पहिलं चमच्यानी चेक करायचं, लगेच घाई करायची नाही, पलटी करायची. हे बघा सुटल्या गेल्यात. मग आता थोडासा गॅस तुम्ही वाढू शकता. आणि जोपर्यंत ह्या भेंड्यांना तुम्हाला असं वाटत नाही की आता चांगल्या कडक झाल्यात ना, तोपर्यंत याला मीडियम गॅसवर फ्राय करा. सुंदर लाल चॉकलेटी असा बघू शकता तुम्ही, इतका सुंदर रंग चढेपर्यंत ना याला चांगलं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करा. तर तुम्ही पाहू शकता भेंडीवर रंग बघा किती सुंदर आला आहे. बेसनपीठ चारी बाजूनी मस्त असं क्रिस्पी भाजून निघले आणि आतून जो भेंडी आहे ना ती सुद्धा मस्त भाजून निघलेली आहे, त्यामुळे इतक्या छान लागतात ना. आता मी हे काढून घेते, कारण भरपूर असं फ्राय झालं आहे, जास्त नको करपून द्यायला.
काढून घेते बघा टिश्यू पेपरवर मी सगळ्या. आणि जो दुसरा बॅच ठेवला आहे बघा तो लगेच झटकीपट मासा आपल्याला टाकता येतो, तयार करून ठेवायचा. तर मस्त झाला आहे बघा. आता ह्यासुद्धा भेंड्या मी इथं सेट करते. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कसं व्यवस्थित सगळ्या गोष्टी म्हणजे कसं कसं बनवायचं ते कळून येईल. आता ह्या सगळ्या अशा आलटी पलटी करून घ्यायचं आणि सेम पद्धतीने जसं आपण पहिला बॅच फ्राय केला ना तसंच करायचं. ह्या पद्धतीने तुम्ही ना दोडक्याचे पकोडे करू शकता, वांगेसुद्धा असे फ्राय करून खाऊ शकता. खूप मस्त मस्त असे पकोडे बनले जातात. परत त्या मोठ्याला मिरच्या भेटतात बघा, ढोबळ्या मिरच्या, अशा त्यासुद्धा अशा करू शकता. आता हे बघा चांगलं फ्राय करून झाले. गरमागरम मी तुम्हाला ह्या मिरच्या आपल्या भेंडी आपली झालेली बघू शकता. किती मस्त वाटते, कुडकुडीत गरमागरम अशी ही भेंडी फ्राय. म्हणजे तुम्ही फक्त गरमागरम चहासोबत ह्याला खाऊन बघा, इतका भारी वाटतो ना. तुम्हाला खरं सांगते भेंडीची भाजी ना खरं कंटाळाच येईन खायला, इतकं मस्त वाटतं. आणि पकोडे खायचं म्हटलं की आपण नेहमी ते मिरचीचे पकोडे, कांदा भजेच खातो. ते हे भेंडीचे पण भजे एकदा खाऊन बघा. पाहुण्यासाठी ना तुम्ही स्पेशल डिश म्हणून एकदा करून बघा, इतके आवडीने खातील ना चहासोबत. हे बघा आतपर्यंत कसं मस्त बेसन पीठ छान शिजलं आहे आणि वरून भेंडीचा एक क्रिस्पीपणा, म्हणजे इतका भारी वाटतो ना. भाकरीसोबत चपात्यासोबत खाऊ शकता, प्रवासात सुद्धा नेऊ शकता तुम्ही, मस्त प्रवासात जेवण होईल. ते हे बघा किती मस्त वाटते ना, कडक कुडकुडीत झाल्यात बघा आणि सुंदर रंग आलेला आहे. तर मस्त ह्याला मी चहासोबत खाणार आहे. गरमागरम चहा बनवते आणि याचा आस्वाद घेते. तुम्ही पण असे बनवा आणि नक्की करून बघा एकदा. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही भेंडी फ्राय, मसाला फ्राय, कुडकुडीत गरमागरम, तोंडाची चव वाढवणारी अशी ही भेंडी फ्राय मसाला. हेल्दी आहे, आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. नक्की करून बघा. तर इतकं छान वाटलं ना, बेसन पिठाचा इतका तो क्रिस्पीपणा जाणवला ना, आतून तो भेंडीचा सॉफ्टनेसपणा मस्त वाटतो. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.